मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचे अर्थात महाडीबीटी फार्मर स्कीमची पुन्हा एकदा सोडत लागलेली आहे आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आपली कागदपत्र अपलोड करण्यासाठीचे SMS पाठवण्यात आलेले आहेत। अनुसूचित जाती जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या विहिरीच्या योजना असतील, इतर योजना असतील, ज्याच्यामध्ये सिंचन साधने सुविधा असतील, याचबरोबर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण असेल, ट्रॅक्टर चलित अवजार असतील, पॉवर ट्रेलर असतील, एकात्मिक फलोत्पादन, फळबाग लागवडी या सर्व बाबींकरता शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आलेले आहेत आणि याच्याच अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणासाठी नेमके कोणती कागदपत्र अपलोड करावे लागतात, ते कशी अपलोड केली जातात याच्याबद्दल विचारणा केली जात होती आणि हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपण आपल्याला जर मेसेज आलेला नसेल तर अर्जाची सद्यस्थिती तपासामधून आपल्या अर्जानुसार आपली माहिती तपासू शकता, आधारनुसार आपली माहिती तपासू शकता आणि आपल्याला जर विनर दाखवत असेल, कागदपत्र अपलोड करा सांगत असेल तर आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये शेतकऱ्याला फार्मर ID टाकून OTP मागवायचा आहे। OTP मागून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचंय। हे लॉग इन झाल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज करा, जमिनीचा तपशील, पिकाचा तपशील अशा बाबी दाखवल्या जातात। याच्यामध्ये चलन अपलोड, DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र याच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे। परंतु आपल्या अर्जाचा जे काही सद्यस्थिती आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या घटक इतिहासमध्ये पाहू शकता। याच्यामध्ये आपण छाननी अंतर्गत अर्जाच्या अंतर्गत आपला अर्ज पाहू शकता। जर तो पात्र झालेला असेल तर आपल्याला या ठिकाणी विनर अपलोड डॉक्युमेंट अशा प्रकारे दाखवलं जाईल आणि कुठल्या बाबीसाठी आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाते ती बाब सुद्धा या ठिकाणी दाखवली जाईल। आता या ठिकाणी आपण पाहू शकता जी काही कडबाकुट्टी आहे ट्रॅक्टर चलित ती कडबाकुट्टी दाखवली जाते, त्यासाठी कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाते। मग याच्यामध्ये चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय। त्याच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेले आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता कागदपत्रे सादर करा, वैयक्तिक कागदपत्र, DPR आणि बिल देय असं दाखवण्यात आलेले आहे। याच्यामध्ये आता सध्या आपण पहिलं पात्र झालेलं तर आपल्याला वैयक्तिक कागदपत्रामध्ये कागदपत्र अपलोड करायचे। वैयक्तिक कागदपत्राला क्लिक केल्याबरोबर आपण ज्या बाबीसाठी पात्र झाले ती बाब दाखवली जाईल, कागदपत्र अपलोड करा असं दाखवलं जाईल। याच्यामध्ये आता आपण पाहू शकता कृषी यांत्रिकीकरणामध्ये बँक खात्याचं पासबुक, निवड अवजार यंत्राचं दरपत्रक, अर्थात आपण ज्या अवजारासाठी आपली निवड झालेली आहे त्याचं कोटेशन द्यावं लागणार आहे। निवड अवजार यंत्राचा तपासणी अहवाल याचा टेस्ट रिपोर्ट आपल्याला द्यावा लागणार आहे। दरपत्रक आणि टेस्ट रिपोर्ट आपण ज्या ठिकाणी अवजार खरेदी करणार आहोत त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा जे अवजार आपण खरेदी करणार आहोत त्याचा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला टेस्ट रिपोर्ट डाउनलोड करता येणार आहे। याच्यानंतर वनपट्टा धारक असतील तर त्याचं प्रमाणपत्र द्यायचे, नसेल तर ते ब्लँक सोडायचे। ट्रॅक्टर चलित अवजारासाठी निवड झालेली असेल तर ट्रॅक्टरचं RC बुक आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी द्यावं लागणार आहे। आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती किंवा आपल्या नावावरती ट्रॅक्टर असावा ही या ठिकाणी अट आहे आणि त्याचं एक RC बुक आपल्याला द्यावं लागणार आहे। याच्यामध्ये जी काही बाब आपण अपलोड करणार आहोत ती सिलेक्ट करायची आहे। ती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोणत्या साईज मध्ये त्या ठिकाणी पाहू शकता JPEG आणि PDF या साईज मध्ये आपण या ठिकाणी 15 KB पासून 500 KB पर्यंतची कागदपत्र अपलोड करू शकतो। आता जो टेस्ट रिपोर्ट असतो तो मोठा असतो, त्या टेस्ट रिपोर्टला आपल्याला पहिलं कॉम्प्रेस करून घ्यावं लागणार आहे। ऑनलाईन भरपूर सारे वेबसाईट आहेत त्यावरती आपण कॉम्प्रेस करू शकतो। तो टेस्ट रिपोर्ट आपल्याला कॉम्प्रेस करून या ठिकाणी अपलोड करावा लागणार आणि अशा प्रकारचे सर्व कागदपत्र एक एक अपलोड करून आपल्याला या ठिकाणी जतन करायचे आहेत आणि जतन केल्यानंतर आपल्याला कागदपत्र एकत्रितपणे सगळी अपलोड होणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कृषी यांत्रिकीकरणासाठी कागदपत्र अपलोड करू शकता। इतरही बाबींसाठी सोडत लागलेले जर इतर काही बाबींसाठी प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याबद्दल देखील नक्की माहिती घेऊ। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।